पुढची बातमी पाहत ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहेत। कार्यकर्त्यांची आज नेमकी काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं, ठाकरेंसोबत राहावं की दुसऱ्या पक्षात जावं या संदर्भामध्ये ओमराजे कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत। हत्याकांडाच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरती सुद्धा ते प्रकाश टाकणार आहेत। ओमराजे निंबाळकरांच्या निर्णयावरती ऑपरेशन टायगर आता अवलंबून आहे। ओमराजे निंबाळकरांनी मुळगावी सुद्धा कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावलेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी उदय साबळे आपल्या सोबत आहे। उदय, आपण बघतोय की ओमराजेंच्या या सगळ्या निर्णयावरती आता सगळं ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून आहे। काय होतं, हे ऑपरेशन टायगर फेल होतं की पास होतं, हे सगळं आता ओमराजेंच्या एका निर्णयावरती आता अडून बसलेलं आहे। काय माहिती आहे? कार्यकर्त्यांची आज बैठक बोलावलेली आहे, कार्यकर्त्यांशी बोललेला आहेस तू काही गेल्या काही दिवसांपासून, त्यांचं काय म्हणणं आहे ओमराजेंच्या निर्णयाबद्दल? नक्कीच सिद्धे, जर आपण बघितलं तर ऑपरेशन टायगरची भिस्त जी आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अवलंबून आहे का, असंच म्हटलं जात आहे। खरं तर ओमराजे निंबाळकर यांनी काल निकाल लागल्यानंतर सांगितलं होतं की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेल आणि त्यानंतरच काय तो राजकीय निर्णय घेईल। आणि खरं तर आपण बघितलं तर आज ओमराजे निंबाळकर हे त्यांचं मूळ गाव जे आहे धाराशिव येथील गोवर्धनवाडी येथे ते आज येणार आहेत आणि शिवसैनिकांशी संवाद देखील साधणार आहेत। खरं तर ओमराजे निंबाळकर हे दुपारच्या दरम्यान गोवर्धनवाडी येथे येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांची जी आहे ती बैठक आयोजित केली आहे आणि त्या बैठकीमध्ये पुढील राजकीय भवितव्य जे आहे ते ठरवण्यात येणार आहे। सिद्धेश, पण उदय, एकंदरीतच या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर ते कधीपर्यंत आपला निर्णय माध्यमांसमोर येऊन सांगू शकतात? नक्कीच जर आपण त्यांच्याशी आता थोड्या वेळापूर्वीच बोलणं झालं होतं की कार्यकर्त्यांची आज बैठक घेणार आहेत आणि उद्या ते कार्यकर्त्यांसमोर आणि माध्यमांसमोर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामध्ये आपला निर्णय जाहीर करणार आहेत। नक्कीच, धन्यवाद उदय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।